इथे आपला फर्स्ट उत्तप्पा हा बनवून रेडी आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. सो आज आहे गुरुवार आणि आज मी लवकर माझं उरकलं आणि देवाची पूजासुद्धा केली. आणि मेन म्हणजे आज पाऊस नाही आहे, म्हणजे पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे. सकाळपासून म्हणजे कालपासूनच पाऊस नाही आहे. सो आजचं वेदर तुम्ही बघू शकता, पूर्ण क्लाउडी वेदर आहे, पूर्ण ढगाळलेलं वातावरण आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे, बट 2-3 दिवसापासून तर बिलकुल पाऊस नाही आहे. आज तर ऊन पडले थोडंसं, तरी पण वेदर असं पूर्ण ढगाळलेलं आहे. दिवसाची सुरुवात आज स्वामी समर्थाच्या तारक मंत्राने झाली होती. आणि जेव्हा आपण तारक मंत्र ऐकतो तेव्हा खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या माइंडमध्ये. पॉझिटिव्ह थॉट्स येतात. निगेटिव्ह जे थॉट्स आहेत ते म्हणजे नाही येत. जेव्हा आपण निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हे जेव्हा ऐकतो म्हणजे स्वामींचं तारक मंत्र, तेव्हा आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह थॉट्स येतात. सो आजच्या दिवसाची सुरुवात तर स्वामींच्या तारक मंत्राने झाली. लक्ष्मी निवास निरवद्य गुणैक सिंधो संसार सागर समुत्तरणैक सेतो वेदांत वेद्य निज वैभव भक्त भोग्या श्री वित्तम वृषाचल पतेरिह सुप्रभातम् ये मानवः प्रतिदिनं पठितुं प्रवृत्ताः. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे फ्रायडे आणि काल मला व्लॉग पुढे कंटिन्यू करायला पॉसिबल नाही झालं. सो आज मी व्लॉग कंटिन्यू करते. सो आज माझं मॉर्निंगला सकाळी उरकून झालं, काम वगैरे झालेलं आहे सगळं पूर्ण. सो आज मला बनवायचं आहे उत्तप्पा. सो भरपूर दिवस झालं माझी इच्छा होत होती मला उत्तप्पा खायची, बट करणंच होत नव्हतं. सो आज मी बनवणार आहे उत्तप्पा. सो तुम्हाला पण दाखवते मी उत्तप्पा कसा बनवते. आज आहे ना, आमच्या घराच्या पुढे रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे रस्त्याचं काम म्हणजे घराच्या पुढचा जो रस्ता आहे तो पूर्ण कच्चा आहे. आणि पावसाळ्यामध्ये भरपूर त्रास होतो, म्हणजे चिखल येतो. उन्हाळ्यामध्ये पण घरामध्ये म्हणजे भरपूर धूळ येते. रस्ता म्हणजे प्रॉपर बरोबर नाही आहे, पूर्ण कच्चा रस्ता आहे. सो आज आहे ना, आम्ही आमच्या घराच्या पुढे थोडंसं सिमेंटचं असं कॉन्क्रीट करून घेतो आहे. घराच्या पुढे गेटच्या पुढे थोडंसं कॉन्क्रीटचं काम चालू आहे. 1 मिनिटात मी तुम्हाला दाखवते म्हणजे घराच्या पुढचा रस्ता कसा आहे आणि काम कसं चाललं आहे. सो इथून ते इथपर्यंत पूर्ण रस्त्याचं काम करत आहे कॉन्क्रीटचं. इथे कॉन्क्रीट आहे आणि हा रस्ता आहे. पूर्ण हा असा रस्ता आहे, बिलकुल रस्ता नाही आहे चांगला बनवलेला. सो हे आपलं घर. इथे मला उत्तप्पा बनवायचा आहे. सो उत्तप्पा बनवण्यासाठी मी 2 वाट्या रवा घेणार आहे. पूर्ण ही वाटी मोठी आहे, सो 2 वाटी रवा घेणार आहे. आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 वाटी दही. इथे मी 1 वाटी हे दही घेतलेलं आहे. दह्याचं पाणी जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे पूर्ण. आणि याला पूर्णपणे मिक्स करायचे. आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आणि पीठ भिजत ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी आणि पूर्ण ह्याला मिक्स करायचं आहे. सो उत्तप्पा बनवण्यासाठी जे बॅटर लागत होतं तर या ठिकाणी रेडी झालेलं आहे. आता आपल्याला याला 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. यामध्ये आपल्याला एवढा खायचा सोडा ॲड करायचा आहे आणि एवढं चवीनुसार मीठ ॲड करायचं यामध्ये.
पूर्ण याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता उत्तप्पा मी बनवायला घेतलेला आहे. इथे तवा पण ठेवलेल्यावरती आणि इथे मी 2 मोठे अनियन चॉप्स करून घेतलेत. इथे 1 टोमॅटो, इथे एवढी कोथिंबीर आणि इथे आपला घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे वरतून टाकण्यासाठी. आणि आपल्या या ठिकाणी बॅटर पण रेडी आहे. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे एकदम बारीक गॅस करून आणि याला आता आपल्याला पूर्ण ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हा मसाला टाकून घेतलेला आहे. तर आपल्याला पूर्ण खाली टॅप करायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे. इथे आपला फर्स्ट उत्तप्पा हा बनवून रेडी आहे. घराचे पुढे झाड लावायचे आहेत इथून ते तिथपर्यंत. इथे पण वीट लावून घेणार आहेत, म्हणजे खालच्या साईडला विटा लावून घ्यायच्यात. आणि त्यानंतर आज सुखविंदर सरांची मीटिंग होती, वर्कशॉप होता. हा होता आजचा असा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.